वो क्लेम करना चाहिए कि नहीं करना चाहिए? सुधारित पीक विमा में, फसल बीमा योजना में क्या अमेंडमेंट हुआ है? ये हुआ है पॉलिसी में कि इस बार आपको लोकलाइज का और पोस्ट हार्वेस्ट का बीमा नहीं दिया जाए। मैडम, इस योजना से तो फिर बहुत लोग किसान का नुकसान होगा ना। अगर अभी एक आदमी की नुकसान अगर होगा, उसमें कंप्लेंट किए तो उसे इमाम मिलता था। अभी सभी किसान को अगर उस मंडल में, क्षेत्र में भारी बारिश, अतिवृष्टि नहीं हुई तो इमा नहीं मिलेगा इस ट्रिगर में। जब पर माफी चाहेंगे, ये जो नियम है या आदेश आया है, बाकी सब इसकी जानकारी अब अभी प्रॉपर बाकी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस आहे आणि मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान देखील होत आहे. मित्रांनो, मग ते कापूस असेल, सोयाबीन असेल, अक्षरशः पिकं हे वाहून गेलेत. अनेक भागात नांदेड असेल, बुलढाणा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाड्यातला संपूर्ण भाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, या संपूर्ण भागामध्ये, विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. मित्रांनो, अशा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहे की आता आपलं नुकसान तर झालेलं आहे, आपलं हातातोंडाशी आलेला घास, आपलं पीक त्या ठिकाणी गेलेलं आहे. मित्रांनो, तेव्हा पीक विमा एक शेतकऱ्यासाठी एक असं म्हणजे एक चांगली योजना होती की त्या योजनेमधून आपल्याला कुठंतरी त्याचा फायदा होत होता. पीक विम्याचे पैसे देखील आपल्याला त्या ठिकाणी वैयक्तिक नुकसान झाल्यानंतर त्यांचा आपण क्लेम केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पैसे देखील मिळत होते. मित्रांनो, तर आता 2025 मध्ये सुधारित जी पीक विमा योजना लागू केलेली आहे, त्या सुधारित पीक विमा योजनेमध्ये क्लेम करायचं की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात शंका आहे. मित्रांनो, अनेक ठिकाणी सांगितले जाते की क्लेम करता येते, काही लोक म्हणतात क्लेम करून काही फायदा होणार नाही. तर या सगळ्याच माहितीवर आपण सखोल असा हा व्हिडिओ बघणार आहोत. आपण कंपनीच्या प्रतिनिधींना कॉलवर घेऊन त्यांची देखील माहिती, पीक विमा कंपनीचं भारत सरकारचं जे पोर्टल आहे, पण त्यांचा टोल फ्री जो नंबर आहे, त्या नंबरवर कॉल करून आपण त्यांची संपूर्ण माहिती त्यांच्याकडूनच मित्रांनो ऐकून घेणार आहोत. मैडम, मैं नांदेड़ महाराष्ट्र से बोल रहा हूँ. मेरा नाम है परमेश्वर वेंकटराव डोईफोड़े. परमेश्वर वेंकटराव डोईफोड़े. रजिस्टर नहीं है मैडम अभी ये. आधार नंबर या पॉलिसी नंबर जान सकती हूँ? बताता हूँ मैडम. मतलब एक क्या है, किसान को थोड़ी अभी शंका है कि क्लेम जो है वो क्लेम करना चाहिए कि नहीं करना चाहिए. सुधारित पीक विमा में, फसल बीमा योजना में क्या अमेंडमेंट हुआ है? ये हुआ है पॉलिसी में कि इस बार आपको लोकलाइज का और पोस्ट हार्वेस्ट का बीमा नहीं दिया जाएगा, ना ही आपकी फसल का सर्वे होगा। आपको जो है सब सिर्फ उपज के आधार पे जो बीमा बनता है राज्य सरकार से वो दिया जाएगा। मैडम, इस योजना से तो फिर बहुत लोग किसान का नुकसान होगा ना। अगर अभी एक आदमी की नुकसान अगर होगा, उसमें कंप्लेंट किए तो उसे इमाम मिलता था। अभी सभी किसान को अगर उस मंडल में, क्षेत्र में भारी बारिश, अतिवृष्टि नहीं हुई तो इमा नहीं मिलेगा इस ट्रिगर में। जब पर माफी चाहेंगे, ये जो नियम है या आदेश आया है, बाकी सब इसकी जानकारी अब अभी प्रॉपर बाकी आदेश आया है सरकार की ओर से, जो भी अपने आपको बता दिया गया। ठीक है, तो मैडम, इस ट्रिगर के तहत हम क्लेम करना चाहिए कि नहीं करना चाहिए? क्लेम का क्या प्रोसेस है? कंप्लेन तो आप कर सकते हैं सर, ताकि उन्हें थोड़ा सा इन्फॉर्मेशन मिल जाए आपके बारे में। तो उसका फायदा कुछ नहीं होगा? जी सर। तो ये कुछ योजना, फायदे नहीं है। हाँ, तो योजना, ये जो योजना है, ये जो सुधारित फसल बीमा योजना है, सिर्फ महाराष्ट्र में लागू है कि पूरे इंडिया में ऐसा है? सर अब इसकी जानकारी तो नहीं है, हमें सिर्फ महाराष्ट्र की जानकारी है सर। महाराष्ट्र में लागू है, बाकी के राज्यों में? हाँ सर, बाकी राज्यों में? बाकी के राज्य की जानकारी हमारे पास अभी नहीं आई है, अभी हमारे पास सिर्फ सर महाराष्ट्र की जानकारी आई है। ठीक है, ठीक है मैडम, कंप्लेंट कर सकते हैं मगर उसका फायदा कुछ नहीं है. हाँ सर। ठीक है. कंप्लेन हम रजिस्टर कर सकते हैं, क्योंकि आपको उपज के आधार पे बीमा तो दिया जाएगा ना सर। नया जो पॉलिसी है, उस पॉलिसी के लिए बीमा की रकम मिलने के लिए क्या क्राइटेरिया है, किस हिसाब से बीमा दिया जाएगा, ये थोड़ा बताइए. अभी उपज के आधार पे दिया जाएगा आपको, जो आपकी उपज कितना हुई है,
इतना आपकी जो उपज हुई कितनी ऐसी हुई है उस आधार पे दिया जाएगा। हमारे कम उपज हुई है तो आपको बीमा दिया जाएगा, अगर उपज अधिक हो गई है तो फिर आपको बीमा नहीं दिया जाता है। मतलब पूरा मंडल का कम, पूरे मंडल के हिसाब से? हाँ हाँ, ठीक। क्षेत्र के हिसाब से। हाँ, मतलब पर्सनल कुछ नहीं ना, पर्सनल नहीं कुछ? नहीं सर, पर्सनल आप आपको जो है वो कुछ भी नहीं दिया जाएगा। इसके अलावा और कुछ सहायता चाहेंगे सर आप? नहीं, कंप्लीट करानी है आपको या नहीं? नाही मॅडम, जानकारी चाहिए थे, थँक्यू. जे टोल फ्री नंबर आहे त्या नंबरवर कॉल केल्यानंतर म्हणजे प्रतिनिधींनी असं सांगितलं की कस्टमर केअर जे प्रतिनिधी असतात भारत सरकारचे असतात ते, त्यांनी असं सांगितलं की 2025 साठी कुठलाही क्लेमची तरतूद त्या ठिकाणी नाही. क्लेम करून आपला काहीच फायदा होणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे मित्रांनो. कारण का 2025 जे सुधारित पीक विमा योजना आहे, या पीक विमा योजनेमध्ये असे काही नवीन बदल केलेले आहेत की जर तुमच्या मंडळामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये जर अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात पाऊस झालं, नुकसान झालं, तर त्याचं जे नुकसान किती प्रमाणात झाले आहे किंवा तुमचं पिकाचं खरंच तुम्ही त्या पीक विमा योजनेचे पैसे मिळवण्यासाठी पात्र आहात की नाही, याच्यासाठी शेवटी अनिवार्य काढली जाईल पीक कापणी प्रयोगाअंती त्याचा रिपोर्ट घेतला जाईल मित्रांनो. म्हणजे खरंच या भागामध्ये मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे का? मग त्या कापणी प्रयोगानंतर जर तिथं त्या ठिकाणी मग ते प्रयोग करताना कृषी ऑफिसचे अधिकारी, तलाठी आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांना सोबत घेऊन पीक कापणी प्रयोगानंतर म्हणजे लास्टच्या स्टेजला त्या मंडळातील काही प्लॉटचं त्या ठिकाणी पाहणी केली जाईल आणि त्या पाहणीनंतर तेथे जर समजा आणि 5 वर्ष अगोदर जे मागील 5 वर्षाचं जे सोयाबीनचं आलेलं सरासरी उत्पन्न आहे ते आणि हे 2025चं उत्पन्न त्याचं त्या ठिकाणी मित्रांनो कॅल्क्युलेशन करून आपल्याला पीक विम्यासाठी पात्र आहात की नाही हे त्या ठिकाणी सांगितले जाणार आहे मित्रांनो. जर समजा तुमचं मंडळामधील त्या क्षेत्रामध्ये जर अनिवार्य असेल किंवा नुकसान झालेलं आहे हे जर सिद्ध झालं, तर जो पीक विमा दिलेला आहे तो सरसकट त्या ठिकाणी सरसकट त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. म्हणजे त्या तुम्हाला वैयक्तिक क्लेम करून काही फायदा होणार नाही. वैयक्तिक क्लेम ची त्या ठिकाणी मित्रांनो ट्रिगर जे आहे ते काढून टाकलेलं आहे. अगोदर काय होतं, वैयक्तिक आपण जेव्हा क्लेम करता, वैयक्तिक क्लेम केल्यानंतर आपलं जर समजा एका शेतकऱ्याचं नुकसान झालं, तर त्या ठिकाणी जर आपण आपलं नुकसान झालंय म्हणून ॲपवर असेल किंवा टोल फ्री नंबरवर कॉल करून जर आपण त्या ठिकाणी माहिती दिली, तर पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी हे पाहण्यासाठी येत होते. आपला पंचनामा होत होता, किती टक्के नुकसान झालंय ते त्या ठिकाणी दाखल करून घेत होते. आणि वैयक्तिक नुकसान या ट्रिगरवर म्हणजे लोकलाइज्डवर या 2024चा जे खूप लोकांना जे लोकलाइजचा जे विमा भेटला, ते याच ट्रिगरवर भेटलेला आहे मित्रांनो, वैयक्तिक नुकसानीच्या आधारावर. मग त्या ठिकाणी वैयक्तिक नुकसान झाल्यानं आपल्याला विमा भेटत होता. पण 2025 साठी हे सगळं ट्रिगर त्याने त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. आणि तुमचं समजा अगोदर कसं होतं म्हणजे पीक विमा सोयाबीन असेल किंवा कापूस असेल, पहिल्या स्टेजमध्ये जरी नुकसान झालं म्हणजे सुरुवातीची स्टेज पेरल्यानंतर किंवा नंतर पेरणी झालीच नसेल किंवा नंतर फुल अवस्था असेल, अशा कुठल्याही स्टेजमध्ये जर आपलं नुकसान झालं, तर त्या ठिकाणी आपल्याला पीक विमा कंपनीला कळविल्यानंतर आपल्याला नुकसान भरपाई वैयक्तिक क्लेमच्या आधारित भेटत होती मित्रांनो. पण आता सुधारित 2025च्या सुधारित पीक विम्यामध्ये अशी सगळ्या जे ट्रिगर होते ते सर्व ट्रिगर काढून टाकण्यात आलेले आहेत आणि फक्त शेवटचे म्हणजे पीक कापणी प्रयोगानंतर म्हणजे अगोदरच 2025च्या अगोदर 5 वर्षामध्ये जेवढं सोयाबीनचं उत्पन्न झालेलं आहे आणि या वर्षी किती झालं या सगळ्याचं त्या ठिकाणी गणित केलं जाईल आणि त्या मंडळाचं एक उत्पन्न काढलं जाईल आणि ते जर संपूर्ण जर मंडळ त्या पीक विमा भेटण्यासाठी नुकसानीसाठी जर पात्र ठरलं, तर तेथील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा दिला जाणार आहे. त्यामुळे वैयक्तिक क्लेम करून शेतकऱ्याचा कुठलाही फायदा होणार नाही. तरी पण क्लेम करावा का हा देखील एक प्रश्न असतो. त्याच्यामुळे मित्रांनो क्लेम हा शेतकऱ्यांनी अवश्य करावा. कारण का जर क्लेम केल्यानंतर काय होते, आपल्या मंडळा असेल, आपलं तालुका असेल, या भागामधील मोठ्या प्रमाणात जर शेतकऱ्यांनी क्लेम केला, तर पीक विमा कंपनीकडे कुठेतरी मित्रांनो आपल्या कंप्लेंट तरी जातील, आपल्या तक्रारी जातील. आपल्या तक्रारी गेल्यानंतर त्यांच्यावर कुठेतरी दबाव निर्माण होईल किंवा या खरंच भागामध्ये, या तालुक्यामध्ये असेल, या मंडळामध्ये असेल, तर नुकसान झालेलं अशी एक मित्रांनो सूचना जाईल. तुम्ही एक सूचना देता, त्याचा फायदा हा झाला तर सरसकटच होणार आहे, वैयक्तिक काय होणार नाही. पण शक्य असेल तर शेतकऱ्यांनी क्लेम करून टाका, कारण का त्या ठिकाणी कंपनीवर एक दबाव निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी 14447
या नंबरवर असेल किंवा क्रॉप इन्शुरन्स हे ॲप असेल, या ॲपच्या माध्यमातून मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याने त्या ठिकाणी क्लेम करून घ्यावा. पण नवीन नियमानुसार क्लेमचा कुठलाही फायदा त्या ठिकाणी होणार नाही. विमा हा त्या भागातील त्या मंडळातील शेवटच्या पीक कापणी नंतर नंतरच जर ते मंडळ जर पात्र असेल तर सरसकट त्या ठिकाणी पीक विमा दिला जाईल मित्रांनो. अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी विकास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.